मित्रांनो, एक काळ तो होता जेव्हा घरात बसून मुले असली की नुसता धांगडधिंगाणा सुरू व्हायचा. मुले घरात कमी आणि बाहेर खेळायला जास्त असायचे. त्यांना ओढून घरात बोलवावे लागायचे. पण आज मात्र परिस्थिती एकदम बदलली आहे. मुले बाहेर खेळायला कमी आणि घरातच जास्त बसतात. व्हिडिओ गेम खेळत बसतात आणि टीव्हीवर कार्टून पाहत बसतात. याचा परिणाम कुठे ना कुठे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. आज मुलांना खेळापेक्षा टीव्ही आणि मोबाईल प्रिय झाले आहेत. आणि जेव्हा मुले मोबाईलमध्ये जास्त गुंतले आहेत हे पालकांच्या लक्षात येते, तेव्हा त्यांना त्यांच्या करिअरची प्रचंड चिंता वाटते. मग मुलांना मोबाईलपासून तोडण्यासाठी लोक पर्याय शोधू लागतात. आणि त्यात त्यांच्यासाठी एक पर्याय उत्तम ठरतो, तो म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी. पण असे असले तरी अनेक पालकांच्या मनात ही शंका असते की आपल्या मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी लावावी की नको, आणि लावावी तर का लावावी. तेव्हा तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील, रायझर्स अकॅडमीचा संस्थापक आपले स्वागत करतो. आणि तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिथे पाहणार आहोत 5 ते 15 वर्षाच्या मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी लावावी आणि त्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. मित्रांनो, आपण एक कायम गोष्ट ऐकतो की ती म्हणजे लहान वयातील मुले जे आहेत ती मातीचा ओला गोळा असतो. त्यांना आपण जसा आकार देऊ तसा ते आकार घेतात. आणि त्यामुळे 5 ते 15 वर्षापर्यंत आपण मुलांना योग्यरित्या घडवू शकतो. आणि त्यांना उत्तमरित्या घडवण्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावत असते. स्पोर्ट्स अकॅडमीमुळे आपल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदे होत असतात. चला तर मग पाहूयात कोणकोणते फायदे आहेत ते. तर पहिला फायदा आहे, खेळीपूर्ण वातावरणासाठी तयार होतात. स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा फायदा असा होतो की मुलं खेळामध्ये रमायला लागतात. त्यांना फक्त मोबाईल गेममध्ये इंटरेस्ट न राहता अन्य खेळांचे महत्त्व पटते. शिवाय त्यांना भविष्यात जर का कोणत्याही स्पोर्ट्समध्ये करिअर करावे असे वाटत असेल तर त्या खेळाच्या वातावरणासाठी ते आधीच तयार होतात. त्यांचा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सर्व प्रकारे लहान वयातच सराव करून घेतला जातो, जेणेकरून पुढे त्यांना खेळामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. आणि विशेष म्हणजे खेळाविषयी आवड निर्माण होते. दुसरं, स्वतःची काळजी कशी घ्यायची ते समजते. आपण लहान मुलांच्या बाबतीत एका गोष्टीचे नेहमी निरीक्षण करतो की लहान मुले ही कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आईवर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून असतात. अगदी स्वतःची काळजी घ्यायची म्हटलं तरी मुलांना आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी जमत नाही. आणि विशेष करून मुले जेव्हा बाहेर वातावरणात असतात तेव्हा त्यांना सर्व काही स्वतःहून हाताळणे जमत नसते. हेच जर का मुले स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जात असतील तर तिथे त्यांना स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकवले जाते. त्यामुळे मुले बाहेरच्या वातावरणासाठी तयार होतात. त्यांची निर्णय क्षमता वाढते. स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा दुसरा फायदा असा होतो की मुलांना प्रत्येक परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे, कोणत्या गोष्टींना कसे हाताळायचे याचे नॉलेज वेळोवेळी दिले जाते. त्यामुळे निर्णय क्षमता वाढली जाते आणि त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कसे वागावे हे समजते. स्वतःची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, जेव्हा तुमचे मूल स्पोर्ट्स अकॅडमी जॉईन करते तेव्हा त्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो. यासाठी तुमच्या मुलांना वेळोवेळी क्षमतांची जाणीव करून दिली जाते. त्यांना असे शिक्षण दिले जाते की त्यांच्या क्षमता वाढल्या जातील. आणि याचा फायदा असा होतो की जेव्हा मुलांच्या क्षमता वाढतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो, प्रतिकार शक्ती वाढते. मित्रांनो, स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असेल तर मुलांची शारीरिक क्षमता वाढते. त्यांच्याकडून विविध व्यायाम करून घेतले जातात, त्यांना खेळायला दिले जातं. त्यामुळे मुलांचा रक्तप्रवाह एकदम व्यवस्थित होतो आणि त्यांची पचन क्षमता सुधारते. याचबरोबर मुलांची प्रतिकारशक्तीही वाढते. मुलांची प्रतिकारशक्ती वाढली की त्यांचे आजार पडण्याचे प्रमाण अगदी कमी होऊन जाते आणि ती निरोगी बनतात. ॲथलेटिझम डेव्हलप होते. स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याच्या फायद्यांपैकी अजून एक महत्त्वाचा फायदा, मुलांमध्ये ॲथलेटिझम डेव्हलप होते. म्हणजेच की मुलांना एकट्याने व्यायाम कसा करायचा असतो याचे नॉलेज मिळते आणि हे एकट्याने देखील व्यायाम करू शकतात. यामुळे मुलांचे मसल स्ट्रॉंग होतात आणि ते उत्साही राहतात. याचबरोबर जेव्हा तुम्ही मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी लावता तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत इतर मुले देखील असतात. तेव्हा त्यांच्यासोबत राहून त्यांना युनिटीचे महत्त्व कळते. मुलांचे बॉडी पोश्चर मेंटेन होते. त्यामुळे त्यांचा पाठीचा कणा ताठ राहतो,
शिवाय मुलांच्या शारीरिक क्षमता वाढतात आणि त्यामुळे ते कायम ऍक्टिव्ह राहतात. तर मित्रांनो, हे होते काही असे फायदे की ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण मुलांना नक्कीच स्पोर्ट्स अकॅडमी ही लावली पाहिजे, ज्यातून त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. मित्रांनो, जर का तुम्ही तुमच्या मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा विचार करत असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपली सुद्धा उरण आणि उल्वे या 2 ठिकाणी रायझर्स अकॅडमी आहे. मी स्वतः एक इंटरनॅशनल धावपटू असून आतापर्यंत 7 इंटरनॅशनल आणि 22 नॅशनल मेडल जिंकले आहेत आणि मी स्वतः NS अथलेटिक्स कोच आहे. या अनुभवाच्या जोरावर मी मुलांना उत्तमरित्या प्रशिक्षित करत असतो. आपल्या या अकॅडमीच्या मुलांमध्ये सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मुलांना अथलेटिक्स मधील विविध खेळामध्ये प्रावीण्य कसे मिळवायचे हे शिकवले जाते. तेव्हा मित्रांनो, तुम्ही देखील आपल्या मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा विचार करत असाल तर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा. आम्ही स्पोर्ट्स मधील सर्व सर्व्हिस बेस्टच देतो. हे जर का तुम्हाला अनुभवाचे असेल तर आम्ही तुम्हाला फ्री बुटकॅम्प देतो, ज्याला अटेंड करून तुम्ही आमच्या अकॅडमीची सर्व्हिस प्रत्यक्षात अनुभवू शकता. तेव्हा या संधीचा नक्की लाभ घ्या. मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. सोबतच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.